आम्ही कॉलेजला होतो आणि कॉलेजला असताना आमची कबड्डीची टीम वेगळ्या विद्यापीठामध्ये बाहेर खेळायला आम्ही गेलो आणि काही कारणास्तव आम्ही हारलो. आम्हाला पराभव मान्य होता, परंतु कॉलेजमध्ये आल्यानंतर आमचे मुख्याध्यापक आम्हाला म्हणाले की तुमचं पानिपत झालं. ते इतर अनेक लोकांना 2-3 वेळा म्हणाले की आपल्या टीमचं पानिपत झालं. आता खरं तर पानिपत झालं आपण असं म्हणतो, त्याचा अर्थ आहे की पानिपत होणे याचा अर्थ पूर्णपणे पराभूत होणे. पण ही म्हण कशा पद्धतीने, कुठे आणि कशी तयार झाली? तर होय, याचा इतिहास आहे पेशवे काळामध्ये. पेशवे काळामध्ये एक अशी वेळ आली होती की अब्दाली आपल्यावरती चालून आला आणि अब्दालीला थोपवण्यासाठी त्याच्याशी हात मिळवणी करण्याऐवजी आपण त्याच्याशी 2 हात करू म्हणजे युद्ध करू हा पर्याय आपण निवडला आणि सगळे मराठे खूप मोठ्या ताकदीनिशी लढाईला गेले. ते ठिकाण होतं पानिपत. खूप चांगली व्यूहरचना, मोठा फौजफाटा, प्रचंड पराक्रम गाजवला. तरी देखील काही गोष्टींमुळे, ऐतिहासिक चुकांमुळे निश्चितपणे पराभवाला थोडक्यात सामोरे जावे लागले. अब्दालीचे त्याहून जास्त नुकसान झाले, पण तरी देखील मराठ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान झाले. आणि म्हणून आज देखील आपण कधी हरलो, पराभव झाला तरी आपण म्हणतो पानिपत झाले. हा त्याचा इतिहास.